देवा तुझं मजपण पाहो आगळा तो कोण, तरी साच मी पतित तूच खोटा दीनानाथ, ग्वाही साधू संत जन करुणी अंगी लावीन, आम्ही धरिले भेदाभेद तुझं नव्हे त्याचा छंद, न चले तुझे त्यास आम्ही बळकाविले दोष, दिशा भरल्या माझ्या मने लपालासी त्याच्या भेने, तुका म्हणे चित्त करी तुझी माझी नीत. देव आणि आपण हे कशा प्रकारे वेगळे आहोत एका विशिष्ट शब्दांमध्ये संत तुकाराम महाराजांनी वर्णन केलं त्यांच्या अभंगात. आपल्याकडच्या कोणत्या वाईट गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी देवाकडे नाहीत म्हणून तो श्रेष्ठ ठरतो, याबद्दल संत तुकाराम महाराजांनी अभंगातून वर्णन केलं. संत तुकाराम महाराज म्हणतात की देवा तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे आपण तो पाहूयात. देवा मी तर खरोखर पतित आहेत, पण तू तर मात्र खोटा दीनानाथ आहेस ना. कारण या गोष्टीला साधू संत जन स्वतः साक्षी आहेत आणि मी हे सिद्ध करून तुझ्या अंगी लावू शकतो. म्हणजे दीनानाथ पण म्हणलेला आहे आणि स्वतःला आपण पतित देखील म्हणलेला आहे. हे वेगळ्या विचारातून संत तुकाराम महाराजांनी ह्या अभंगाचं वर्णन केलं. संत तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही तर भेदाभेद धरला, आम्ही उच्च नीच अशा वेगवेगळ्या प्रकारचे भेदभाव, गरीब श्रीमंत असे भेदाभेद धरले, परंतु तू मात्र तुला ह्याची आवडसुद्धा नाही, याचा छंदसुद्धा नाही. म्हणजे एका वेगळ्या अर्थानं परत इथं त्यांनी दाखवलं की देवाचं वेगळेपण आपल्यापेक्षा वेगळं कसं आहे. अरे देवा एवढंच काय तर आमच्यामध्ये काम, क्रोध, मोह, माया, मत्सर अशा अनेक प्रकारचे दोष आहेत, परंतु तुझ्या पुढे ह्या दोषांचे देखील काही चालत नाही, म्हणून तू आमच्यापेक्षा वेगळा आहेस. आणि ज्या ज्या वेळेस आपल्यामधील काम, क्रोध, वासना, दोष हे सगळे निघून जातील त्याच वेळेस संतत्व किंवा देवत्व आपल्याला कसं प्राप्त होईल हेच इथं सिद्ध करून दाखवायचं काम संत तुकाराम महाराज करतात. माझं मन तर एवढं भरकटलेलं असतं देवा की ते अनेक दिशांकडे, 10 दिशांकडे पाहत बसलेलं असतं. त्या मनाला कसं आवर घालावा हे मला कळत नाही आणि कदाचित त्याच मनाला आवर घालता येत नसावा म्हणून तू कुठेतरी लपून बसलेला आहेस का देवा, असा प्रतिप्रश्न देखील संत तुकाराम महाराज देवाला करतात. शेवटी संत तुकाराम महाराज काय म्हणतात तर याप्रमाणे देवा माझे चित्त तुझ्यातील आणि माझ्यातील नीतीचा विचार करत आहेत. ज्या ज्या वेळेस प्रश्न नीतीचा येतो तेव्हा ती अजिबात ढासळली नाही पाहिजे. नीतिमत्ता जिथं व्यवस्थित राहत असते तिथंच सगळ्या गोष्टी सुख समाधानानं आणि संस्कृतीनं, सभ्यतेनं नांदत असतात. आणि आजकालच्या जगात तर आपण पाहतोय की हीच नीतिमत्ता ढासळत चाललेली आहे. प्रत्येकजण आपलं कार्य, कर्तव्य, प्रामाणिकपणा, खरेपणा ह्या गोष्टी सोडून देतोय आणि मग नीतिमत्ता तरी तिथं कशी उपयोगाला येईल किंवा कशा प्रकारे नीतिमत्ता तरी तिथं टिकून राहील. आणि जेव्हा नीतिमत्ता टिकून राहणार नाही त्यावेळेस सुखाची कामना करणं किंवा सुखाची मागणी करणं किंवा सुख आनंद जवळ असणं ही गोष्ट फार दुरापास्त आहे. जय जय रामकृष्ण हरी.